दीदी, जीवनशैली सगळ्यांची दिनचर्या आपापली असते, त्यानुसार ते जगत असतात. त्यामध्ये काही ना काही अपडाऊन्स चालू असतात. त्यामुळं आरोग्यावरही खूप मोठा परिणाम होतो. आणि तुम्ही खूप कॉन्फिडंटली सांगतायत की ब्रह्माकुमारीची जी दिनचर्या आहे ती जर आपण फॉलो केली तर नक्कीच आपण हेल्दी लाईफ जगू शकतो. तुम्ही सांगितलं जसं ब्रह्ममुहूर्तावर जे तुम्ही मेडिटेशन म्हणताय ते करणं अर्धा पाऊण तास, त्यानंतर सूर्योदयानंतर मॉर्निंग वॉकला जाणं ज्याच्यामुळं ऑक्सिजन मिळेल, आणि त्यानंतर मुरली जे तुम्ही म्हणत होता ईश्वरीय महावाक्य ते ऐकल्यामुळं एक नवीन एनर्जी, एक नवीन ऊर्जा होईल. एक खूप महत्त्वाची गोष्ट तुम्ही सांगितली, आत्मिक, शारीरिक आणि मानसिक ऊर्जा ह्या दिनचर्येमुळे येणार आहे. आणखी दिनचर्येचे काय काय भाग आहेत ते आम्हाला क्लिअर करावे. हा सकाळचा वेळ आपण खूप सुंदर पॉझिटिव्हली घालवलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण मेडिटेशनमध्ये, राजयोगाच्या अभ्यासामध्ये, ब्रह्ममुहूर्तामध्ये परमात्म्याकडून आत्मिक शक्ती प्राप्त केलेली आहे. आणि नंतर आपण मुरली ऐकतो, त्या मुरलीमधून आपल्याला पॉझिटिव्ह टीम मिळते. बरोबर. त्याच्या माध्यमातून आपण मानसिक शक्ती सुद्धा प्राप्त करतो. आणि मग दिवसभरचं जे आपलं कार्य आहे आणि दिनचर्या आहे याच्यामध्ये शुद्ध सात्विक आहार, शुद्ध सात्विक व्यायाम आणि शुद्ध सात्विक झोप याच्यामुळे आपण आपली शारीरिक शक्ती सुद्धा, शारीरिक ऊर्जा सुद्धा प्राप्त करतोय. ओके. आणि या तिन्हीचाही बॅलन्स आपण मिळवतोय. ओके. तर दिवसभर आपण जे पण कर्म करतो, कारण साधारण 8:30 किंवा 9 वाजल्यानंतर आपलं दिवसभरचं कार्य सुरू होतं. बरोबर. तर या दिवसभरच्या कार्यामध्ये सुद्धा राजयोगी जीवन जगणारे भाऊ बहीण काय करतात, तर ते आपलं प्रत्येक कर्म हे एक काम किंवा एक जबाबदारी करायलाच पाहिजे, गत्यंतर नाही, माझ्याशिवाय होणार नाही किंवा केल्याशिवाय आता भाग नाहीये, तर या भावनेमध्ये न करता ते सगळे कर्मयोगी बनून दिवसभरचं कर्म करतात. कर्मयोगी म्हणजे नेमकं काय? कर्मयोगी म्हणजे एकतर जसं आपण मागे चर्चा केली होती की सोल कॉन्शियस स्थितीमध्ये, राईट. म्हणजे सगळं कर्म करत असताना मी एक आत्मा आहे आणि मी आत्मा या शरीराकडून हे करवून घेत आहे, या स्मृतीचा दिवसभर अभ्यास. ओके. त्याचबरोबर आत्म्याच्या वेगवेगळ्या गुणांची पण स्मृती, जसं आपण मागे चर्चा केली होती की बऱ्याच कामांमध्ये आपण आपलं मन रिकामं असतं, सवयीच्या असतात त्या गोष्टी आपल्या. तर अशा वेळेला आपण सकाळी जी मुरली ऐकलेली आहे त्या मुरलीतल्या काही महावाक्यांचं मनन चिंतन, आत्म्याच्या गुणांची स्मृती, हे सगळं आपण कर्म करत असताना साथ साथ करत असतो. म्हणजे जसं काही लोक कर्म करताना कुठल्या ना कुठल्या देवाचं नाव घेतात, नामस्मरण करतात, तसं? हा, परंतु नामस्मरणामध्ये कधी कधी कसं होऊ शकतं, तर फक्त मन किंवा मुख ते रटत असतं, पण बुद्धी इकडे तिकडे भटकत असते. ओके. म्हणजे ते रिपिटेशन करत असतात. हा, म्हणजे ती कधी कधी एक मेकॅनिकल प्रोसेस होऊन जाते. ओके. आणि त्याच्यात इमोशनल इन्व्हॉल्वमेंट नसल्यामुळं त्याचा जो फिजिकल बेनिफिट आपल्याला व्हायला पाहिजे किंवा मेंटल बेनिफिट जो आपल्याला व्हायला पाहिजे तो कधी कधी होत नाही. ओके. आणि इथे कसं आपण प्रत्येक वेळेला वेगळा वेगळा अभ्यास करतोय, रोज वेगवेगळी महावाक्य ऐकतोय, वेगवेगळ्या विचारांचं चिंतन करतोय, त्यामुळे नवीनता कसं मनुष्याला प्रिय आहे ना, आणि रोज नवीनता मिळत जाते, त्यामुळे सहज या गोष्टी आपल्याकडून होत जातात. आणि बुद्धीला आणि मनाला जर नवीनता मिळाली तर एक नवीन चालना मिळते काहीतरी करायला. हो, बुद्धीला खुराक मिळतो असं म्हणतात ना ते करण्यासाठी. तर त्यामुळे दिवसभर कर्म करत असताना एकतर आत्मिक स्मृती, ईश्वरीय महावाक्यांचं मनन चिंतन, त्याचबरोबर प्रत्येक कर्म करत असताना ईश्वराची वेगवेगळ्या संबंधांनी आठवण, आणि वेगवेगळ्या संबंधांनी त्याला दिवसभर आपण आपल्या सोबत ठेवतो. म्हणजे तो माझा पिता आहे, माझा बाप आहे, या नात्याने तो माझ्या पाठीशी आहे, किंवा तो माझी आई आहे, आई या नात्याने तो माझा मदतगार आहे, किंवा तो भरभरून मला प्रेम देतो, किंवा खुदा दोस्त आपण त्याला म्हणू शकतो, की मित्र या नात्याने आपण दिवसभर सगळं त्याच्याशी शेअर करत राहतो. तर असं वेगवेगळ्या संबंधांनी आपण त्याच्या आपल्या सोबत असण्याचा आणि त्याच्या मदतीचा अनुभव पण कर्मामध्ये करत म्हणजे राहतो. कोणी नसलं तरी कोणी नसल्याची उणीव भासणार नाही. कारण आज प्रत्येकाला कोणीतरी जवळ पाहिजे असतं, आपलं माणूस. हा, आणि त्याच्यामुळे जी एकटेपणाची भावना पण आज समाजामध्ये वाढत चालली, की आम्हाला कोणी विचारत नाही, आमच्याकडे कोणी बघत नाही. तर इथं आपण नेहमी ईश्वराला सोबत ठेवल्यामुळं आपण एकटे आहोत हे कधीच आपल्याला वाटत नाही, आणि आपलं सतत शेअरिंग राहतं.
त्यामुळे ओके. आपण खूप रिलॅक्स राहतो दिवसभर. ओके. म्हणजे कर्म सुद्धा आपण आत्मस्मृतीमध्ये आणि परमात्म्याच्या आठवणीमध्ये केलं तर याचा आणखी एक फायदा हा होतो की जसं आपण म्हटलं की मागच्या जन्मामध्ये आपण काही वाईट कर्म केली आहेत, विकर्म केलेत, त्याचं फळ आपल्याला या जन्मामध्ये वेगवेगळ्या रूपात मिळतं. पण बरोबर आहे. आता आपण जे कर्म करतोय हे कर्म आपण आत्मिक स्मृतीमध्ये, ईश्वराच्या आठवणीमध्ये आणि ईश्वरीय महावाक्यांच्या मनन चिंतनामध्ये करतोय. त्यामुळे आपल्याकडून चुका होण्याची शक्यता अगदी 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 कमी होत जाते. ओके. म्हणजे श्रेष्ठच कर्म आपल्याकडून होत राहतं. आणि खूपदा असंही होतं ना की ते कर्म करताना खूप प्रेशर येतं किंवा त्याचा खूप म्हणजे एक्झॅक्टली काय म्हणू शकतो की बोजा वाटतो. म्हणजे खूप काम आहे, खूप काम आहे. ते पण थोडंसं ऍक्च्युली लाईट आता सगळ्यांची लाईफस्टाईल ही प्रेशर बेस्ड झालेली आहे आणि प्रेशर बेस्ड लाईफस्टाईलमुळेच खरं तर आपण नवीन नवीन आजारांना निमंत्रण देत आहोत. तेच जर आपली लाईफस्टाईल ही मेडिटेटिव्ह लाईफस्टाईल असेल किंवा जी नॅचरल आपली ओरिजिनल बेसिक लाईफस्टाईल होती नेचरच्या क्लॉकनुसार, बघा आपण बघतो बाहेर निसर्गामध्ये सुद्धा दिवस उजाडला की प्राणी पक्षी आपल्या कार्यासाठी बाहेर पडतात आणि अंधार पडायला लागला की सगळे पक्षी आपल्या घरट्याकडे परत येतात. बरोबर आहे. ही एक नैसर्गिक दिनचर्या आहे. तर तशी दिनचर्या जर आपण ही आपली ठेवली तर आपल्याला त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो शरीरासाठी.